नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला मेंदूचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काही टिप्स देणार आहे। त्या टिप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला मेंदूविषयी बरेच प्रॉब्लेम येत आहेत आणि मेंदू हा सगळ्या शरीराला नियंत्रण करत असल्यामुळे बाकीच्याही व्याधी अनेक वेळेवाकडे उत्पन्न होत असतात। तर मेंदूचं कार्य समजा जर का नीट चाललं, व्यवस्थित चाललं, तो चांगल्या परिस्थितीत असला तर बाकीच्याही ज्या काही व्याधी असतात त्याच्यावरती आपला नियंत्रण लगेच करता येईल। आता हा व्हिडिओ जर का तुम्ही व्यवस्थित पाहिला शेवटपर्यंत तरच तुम्हाला त्या ज्या गोष्टी मी एक्सप्लेन करणार त्या व्यवस्थित कळतील। आता आपण त्या गोष्टींविषयी बोलूयात की आपल्याला मेंदूचं आरोग्य चांगलं राखायचं म्हणजे काय, की मेंदूचे दोन गोलक असतात, एक उजवा गोलक आहे डावा। तर याच्यावरती सहस्त्रार चक्र असतं। सहस्त्रार चक्र म्हणजे 1000 बिंदू आणि त्याच्या खाली अनेक केशवाहिन्या, असं ते भलं मोठं कार्य तिथं चालू असतं आणि त्याच्यातनं संबंध शरीराचं नियंत्रण केलं जातं। आता त्या जे काही एवढं मोठं जाळं आहे त्या जाळ्यामध्ये कुठेतरी अडचण आली की माणसाला वेगवेगळ्या व्याधींना सामोरं जावं लागतं। तर आता हे खूप गुंतागुंतीचं असतं। गुंतागुंतीचं असल्यामुळे बऱ्याच वेळेला काही व्याधींचा म्हणजे त्याचा मागच लागत नाही की ॲक्च्युली काय झालं आहे किंवा काय कसं कळत नाही। मग डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीचं हे करून बघतात किंवा असं आहे का तसं आहे का वगैरे, असं बऱ्याच ठिकाणी केलं जातं। पण ॲक्च्युली सगळ्या व्याधींचा जो उगम असतो हा मेंदूच्या याच्यातूनच होत असतो आणि मग तो पुढच्या ऑर्गनपर्यंत पोचत असतो। तर आपण त्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत की त्यासाठी महत्त्वाच्या काही मुद्रा आहेत किंवा काही गोष्टी त्या आपण जर करत राहिला रोजच्या रोज तर आपल्याला, कारण काय रोज आपण विचार करतो, रोज आपण आचार करतो, रोज आपल्याला वेगवेगळ्या माणसांशी भेटायचं असतं किंवा वेगवेगळ्या परिस्थितीमधून आपण जात असतो। तर त्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींना, निगेटिव्ह गोष्टींची सामना होत असतो आणि ते सामना जो होत असल्यानंतर मग आपली जी ज्ञानेंद्रिय काम करतात त्याच्यातनं त्याचं जे काही आहे केमिकल रिॲक्शन ही मेंदूवरती होत असते आणि त्यामुळं मेंदूचं काही बिघाड होण्याची शक्यता जास्त असते, कारण वेगवेगळ्या परिस्थितीमधनं आपण जात असतो। तर आता रोजच्या रोज जर जो बिघाड होत गेला तर तो बिघाड वाढत जाऊन मग कुठेतरी तुम्हाला एकदम मोठ्या कुठल्या तरी याला सामोरं जावं लागतं। तर तो जो बिघाड आहे हा वेळच्या वेळी जर आपण क्लिअर करत गेलो की दर 24 तासांनी जर का मी जी काही मुद्रा किंवा जे काय सांगणार आहे आसन किंवा काय जे ते जर करत गेला तुम्ही तर तुम्हाला तिथल्या तिथं तो क्लिअर करता येईल। तर आता त्यासाठी एक अगदी छोटंसं एक मुद्रा आहे की ती म्हणजे हाकिनी मुद्रा। ती अशा पद्धतीने करायची, म्हणजे तुम्ही रोज रात्री किंवा रोज दुपार, संध्याकाळ किंवा सकाळ कधीही तुम्ही 1-2 मिनटं 5 मिनटं जर करून टाकलं, अगदी सोपं आहे, इथं कुठेही तुम्ही कसंही बसून केलं तरी चालते। अशा पद्धतीने ती करायची, सगळी बोटं हे करायची। ही 5 महाभूत आहेत, ही सगळी जी असतात ही सगळं ऑपरेट करायची आपल्याला। हा मेंदू जो असतो हा संबंध 5 महाभूतांनी बनलेला असतो, म्हणजे 20% प्रत्येक महाभूत तिथं असतं। म्हणजे तिथं कुठल्याही महाभूत म्हणजे शक्ती, 5 शक्ती ज्या आहेत तर त्या कुठल्याही शक्तीमध्ये जर अडचण आली असेल तर ती या मुद्रेवरती क्लिअर होते। हे जर रोजचा रोज तुम्ही करत गेला तर त्याच्यामध्ये जे काही केमिकल रिॲक्शन होत असते किंवा एखाद्या महाभूतात झालं रिॲक्शन निगेटिव्ह आणि त्याच्यातनं काही रोग उत्पन्न होणार असेल तर तो तिथल्या तिथं क्लिअर होतो आणि ते पुढं सरकतं। त्याच्यानंतर अजून एक अशी छोटीशी अगदी मुद्रा आहे की ती केल्यानंतर सुंदर आहे, त्याला आपण उदान वायू मुद्रा म्हणतो। तर ती ही मुद्रा अशी करायची। ही मुद्रा ही केल्यानंतर ही मुद्रा जी आहे ती असा इथून असं पूर्ण कार्यरत असते, अशी पूर्ण। त्याच्यामध्ये ह्याच्यावरचे जे काय सगळे आहेत, जे काय ऑर्गन्स आहेत हे सगळे या मुद्रेमध्ये क्लिअर होतं। याच्यामध्ये वरचा मेंदू, खालचा मेंदू सगळं तिथं येत असतं। तर ह्या मुद्रेमुळे पण तुमचं जे आरोग्य आहे किंवा त्याच्यामुळे इथले जे नियर पिच्युटरी ग्रंथी असतात इथनं या स्रावायला योग्य रीतीने सुरुवात होतात। या जरी अनियमित झाल्या तरी हार्मोन नीट स्रवत नाही आणि त्याच्यामुळे व्याधी उत्पन्न होत असतात।
आणि याचा जो कंट्रोलर सगळा वरती सहस्रार म्हणजे मेंदूकडे असतो. आणि मेंदू असल्यामुळे त्याच्यामुळे प्रॉब्लेम ॲटोमॅटिक क्लिअर होत जातात तिथं. आणि तुम्ही वेळच्या वेळी या जर गोष्टी करत गेला, आता या 2 ज्या मुद्रा सांगितल्या ह्याच्यातनं जर का तुम्ही रोजच्या रोज 2 मिनटं 5 मिनटं करा, जास्त नका करू. पण त्याचा इफेक्ट इतकं सुंदर होत जातो की तुम्ही रोजच्या रोज करत गेल्यामुळं जो रोजच्या रोज जो काही विकृती मेंदूमध्ये निर्माण होत असते, तर ती विकृती हळूहळू तिथल्या तिथं दबली जाते किंवा तिथल्या तिथे ती बाजूला होते आणि तुम्हाला मोठ्या व्याधीला कुठं सामना करायला लागत नाही. हां, आता ज्या ठिकाणी काही बिघाड असेलच, आधीच खूप बिघाड असेल, तर तो बिघाड हळूहळू क्लिअर होत जातो आणि मग त्याचं रिझल्ट यायला सुरुवात होते. त्यामुळे आता काही मेंदू, काही विषय, काही एन्झायमर असतो, काही विकृती असतात त्याच्यामध्ये, तर मग ती जे काय त्या आधी विकृती हळूहळू सॉर्ट आउट होतात आणि मग पुढे त्याचा या मुद्रांचा रिझल्ट यायला लागतो. त्यासाठी काही औषध योजना केल्यानंतर मग करत गेलं तरी आपण या मुद्रा करतच राहिल्यामुळं औषध योजना या मुद्रा या दोन्ही जर करत राहिलं तरी पटापट आपण त्या गोष्टीतनं बाहेर पडू शकतो. आता अजून एक अतिशय छान याच्यामधली एक अशी की बाबा आपले श्वास जो आहे खूप महत्त्वाचा आहे. तर हा श्वास जो आहे तो आपण समजा घेतला असा, तो असा खाली करायचा. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेऊन आपण जेव्हा डोकं असं मागे करतो तेव्हा श्वास तो इथं येऊन थांबून राहतो. कुंभक करायचं तिथं, थांबवायचं तिथं, सोडायचं नाही. तर तिथं थांबल्यामुळं काय होतं, या भागावरती दबाव येतो त्या हवेचा आणि त्यांनी मेंदू आणि खालच्या नाड्या सगळं कारणीभूत होतो तिथं. तर ही तिन्ही जर गोष्टी तुम्ही रोजच्या रोज व्यवस्थित करत गेलात तर मेंदूचं आरोग्य अतिशय उत्तम राहतं. मी स्वतः या गोष्टी रोजच्या रोज व्यवस्थित 2-2, 5-5 मिनटं करून टाकतो. त्यामुळे अतिशय चांगले त्याचे रिझल्ट्स येतात मला आणि मी लोकांनाही सांगतोय करायला की बाबा असं असं करून बघा, तर त्याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील. आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका की तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी किंवा तुम्ही करून बघा त्या गोष्टी केल्यानंतर त्याचे काय रिझल्ट येतात. तुम्ही जर मला कळवत गेलात, सांगत गेलात, तर मलाही असं काही वेगळ्या पद्धतीचे काही व्हिडिओज तयार करून मला टाकता येतील. अजूनही तुम्हाला काही याविषयी जर काही माहिती हवी असेल तर मी खाली नंबर देतोय. त्या नंबरावर तुम्ही जरी फोन केलात किंवा कॉन्टॅक्ट केलात मला किंवा व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट केला तरी चालू शकेल. मी तुम्हाला त्याबद्दल चांगल्या रीतीने मार्गदर्शन करेन. धन्यवाद.